आनंदोत्सव एकमेकांशी बोलून एकमेकांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करून केला जातोय। निकालाची सध्याची आकडेवारी कलांची आपल्या समोर आहे। 70 ठिकाणी भाजप, 38 शिवसेना, त्यासोबतच 43 राष्ट्रवादी। कलांचा विचार केला तर किंवा निकालाचा पुढे आहेत काँग्रेस 21 जागी पुढे आहे, त्यासोबतच ठाकरेंची शिवसेना 14 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र सध्याचं। शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर, तर इतरांच्या खात्यात सध्याच्या घडीला 12 ठिकाणची आघाडी। 831 एकूण जागांचा विचार केला तर सध्याचे कल समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये भाजपच्या खात्यात 70 इतकी आघाडी, 200 पार कल झालेले आहेत। परभणीत टाकळी कुंभकर्ण गटातनं प्रतीक्षा जयस्वाल या जिंकतायत, तर रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर। प्रतीक्षा जयस्वाल विजयाच्या उंबरठ्यावर। परभणीमधली अपडेट। आणि रायगड जिल्हा परिषद पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवर हे जिंकलेले आहेत, तर काँग्रेसने कोल्हापूरमध्ये 10 ठिकाणी आणि राष्ट्रवादीने 8 ठिकाणी आघाडी घेतली आहे। आणि कलांच्या बाबतीत द्विशतक जवळपास ओलांडलेला आहे। बार्शी उपळाई ठोंगे गटात भाजपचे उमेदवार दीपक वैद्य यांचा विजय झालाय। बार्शी मधला सोलापूर मधला हा दुसरा निकाल म्हणावा लागेल। पहिला निकाल हा माढ्यातनं आलेला होता, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं होतं, तर सोलापूरच्या बार्शी उपळाई ठोंगे गटातनं भाजपचे दीपक वैद्य हे विजय साजरा करतायत। 70 जागी भाजप आघाडीवरती आहे। त्याच पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 43 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे। हा जल्लोष आपण लातूरमधला पाहतोय, कारण लातूरमध्ये काँग्रेसनं चांगली आघाडी घेतलेली आहे आणि लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा एक चुरशीचा सामना पाहायला मिळालेला होता। ही जिल्हा परिषद गेल्या वेळेला भाजपनं काँग्रेसकडनं खेचून आणलेली होती, त्यामुळे ते सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी अर्थातच काँग्रेसनं सर्व शक्ती पणाला लावलेली आहे। जिल्हा परिषदेच्या एकूण जागा 731 आहेत, त्यापैकी 202 जागांचे कल हाती आलेत, ज्यापैकी 70 जागांवरती भाजपची आघाडी, 38 जागांवरती शिंदेच्या शिवसेनेची, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे। 43 जागांसह काँग्रेस 21 जागा, ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 आणि इतर 12 अशी आघाडी किंवा असे कल निकालांच्या बाबतीमध्ये आपल्याला राज्यभरातले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरीचा विचार केला तर शिवसेनेनं 8 जागांवरती आघाडी घेतली आहे। सिंधुदुर्गात भाजप 12 जागांवरची आपली आघाडी टिकवून आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजपनं 6 जागांवरती आघाडी घेतली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं 10 जागांवर आघाडी घेतली, तर भाजपनं 6, शिवसेनेची आघाडी ही 3 जागांची आहे। साताऱ्यामध्ये भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर शिवसेना 1। लातूरमध्ये भाजपची आघाडी 8 जागांची आहे, तर काँग्रेसची 7 जागांची, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा, तर शरद पवारांची राष्ट्रवादी लातूरमध्ये 2 जागांवरती आघाडीवर आहे। रायगडमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघांमध्ये अगदी नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळते। भाजप रत्नागिरीचा विचार केला तर फारशी चमकदार कामगिरी दाखवू शकलेला नाहीये। छत्रपती संभाजीनगरामध्ये शिवसेना 3 आणि भाजप 6, तर राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि ठाकरेंची शिवसेना ही 5 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसतंय। 200 पार गेलेले आहेत कल, आणि त्याच्यामुळे अर्थातच तिकडे आघाडी भाजपने टिकवून ठेवली आहे। मोठी आघाडी आहे भाजप आणि इतर, म्हणजे दुसऱ्या नंबरचा पक्ष सध्याच्या घडीला आहे राष्ट्रवादी, त्यांच्या खात्यात 43 कल गेलेले आहेत, आणि त्यामुळे जवळपास विचार केला तर 20 ते 25 पेक्षा जास्त हा फरक आहे सध्याच्या घडीला। सिंधुदुर्गातले देखील कल आपल्या समोर येतात। सोलापुरात बार्शी उपळाई ठोंगे गटातनं भाजप उमेदवार दीपक वैद्य जिंकलेत, तर ठोंगे गटातून भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे जिंकल्यात। पुरंदर दिवे कराडे गटातनं राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या जिंकलेल्या आहेत। सांगली पलूस कुंडल गणातून काँग्रेसच्या हेमा पवार 1831 मतांनी विजयी झाल्यात, तर सोलापूरमध्ये उपळाई ठोंगे गणातनं भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे जिंकलेले आहेत। त्यामुळे आता वैयक्तिक निकाल देखील समोर येत आहेत। पुरंदरमध्ये राष्ट्रवादी बाजी मारताना दिसते, तर सांगली पलूस कुंडल गणातनं काँग्रेसने एक विजय मिळवला हेमा पवारांच्या माध्यमातून। तेव्हा सोलापूर असेल तेव्हा अन्य ठिकाणी असतील, आता वैयक्तिक निकाल देखील वेगवेगळ्या गटातनं समोर येत आहेत। सोलापूर जिल्हा परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ जिंकलाय। सोलापूर जिल्हा परिषदेतला हा निकाल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या भावाने मिळवलेला विजय। तर तिकडे संभाजीनगरमध्ये भाजप 6, शिवसेना 3, राष्ट्रवादी 4, ठाकरे सेना 5, 18 कल समोर आहेत 63 पैकी। परभणीत भाजप 2, शिवसेना 2, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3, ठाकरे सेना 4 अशी ही सध्याची आकडेवारी। सोलापूर जिल्हा परिषद आमदार सचिन कल्याण शेट्टींचा भाऊ हा जिंकताना पाहायला मिळतोय, आणि एकूण 205 कल सध्या समोर आहेत। भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 22, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 5, इतर 13 अशी सध्याची स्थिती। 205 कल आपल्या हाती आहेत, ज्याच्यामध्ये 70 ही आकडेवारी आहे भाजपकडे।
आणि कोल्हापूरमध्ये 10 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे. आणि आतापर्यंतचे जे अश्विन निकाल किंवा कल आपण पाहतोय त्यामध्ये नेत्यांचे जे नातेवाईक आहेत, मुलगा असो, पत्नी असो, त्याचबरोबर इतर मंडळी असोत, तर यांची एक प्रकारे आपल्याला आघाडी किंवा त्यांच्या विजयाचा ट्रेंड आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. सिंधुदुर्गमध्ये काय होतंय हे जाणून घेण्यापूर्वी सोलापूरच्या बार्शीमध्ये ठोंगे गटातनं भाजपचे उमेदवार मीनाक्षी रोंगे यांनी विजय मिळवलेला आहे. 205 जागांचे कल आपल्या हाती आलेत. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे यांनी सुद्धा विजय साजरा केलेला आहे. काँग्रेसच्या हेमा पवार सांगलीमधनं विजयी झालेल्या आहेत. तर धाराशिवच्या परंडा गटातनं शेळगावच्या आणखी एक विजय आपल्याला पाहायला मिळतोय. जयकुमार गोरेंचे बंधू अरुण गोरे हे मात्र माणमधनं पिछाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे आता वैयक्तिक कल आणि निकाल देखील समोर येतात. अनेक निकाल आता ज्ञानदा समोर यायला लागलेले आहेत. सोलापूरमधला हा निकाल, पुरंदरमधला देखील निकाल समोर आलेला आहे. सिंधुदुर्ग भाजप 14 जागी, शिवसेना 3 जागी. त्यामुळे सिंधुदुर्गातला विचार केला तर भाजप पुढे आहे 14 जागी, शिवसेना 3 जागी. तर रत्नागिरीमध्ये मगाशी आपण बघितलेलं होतं शिवसेनेने मोठी आघाडी घेतली होती. मात्र सिंधुदुर्गात नेमकं उलट चित्र आहे. सिंधुदुर्गात भाजप 14 जागी आघाडीवर आहे, शिवसेना 3 जागी आघाडीवर आहे. आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसची आघाडी 10 जागांची आहे तर भाजपची ती 6 जागांची आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 6, शिवसेना 3, ठाकरेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 असं एक इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. रुपाली झेंडेंनी आपला विजय साजरा केलेला आहे. इकडे साताऱ्यामध्ये भाजपनं 5 जागी आघाडी घेतली, राष्ट्रवादीनं 2. सध्या कलांच्या बाबतीमध्ये क्रमांक 2चा पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी हा पक्ष आहे. त्याखालोखाल अर्थातच शिंदेची शिवसेना सुद्धा आहे. भाजप 72 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सध्या आघाडीवर आहे. उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक हे सुद्धा आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. 731 जागांपैकी जे कल आपल्या हाती आले त्यानुसार 72 जागी भाजप, 38 जागी शिंदेची शिवसेना, 43 जागी दादांची राष्ट्रवादी, 22 जागी काँग्रेस, 14 जागी ठाकरेंची शिवसेना, 5 जागी शरद पवारांची राष्ट्रवादी, तर इतर 13 जागी एक तर विजयी झालेले आहेत किंवा ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, कलांच्या बाबतीत पुढे आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. पण खास करून आपल्याला अश्विन काँग्रेसचा लातूर आणि कोल्हापूरच्या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत, कारण लातूरमध्ये अर्थातच देशमुख कुटुंबांना विधानसभेच्या निवडणुकीत धक्का बसलेला होता, पण महापालिकेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस आपली ताकद प्रामुख्यानं दाखवतोय असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. करमाळ्यामध्ये रश्मी बागल यांचा विजय झालाय, त्या भाजपच्या आहेत. तर पुणे जिल्हा परिषदेत 9 भाजपात 13 राष्ट्रवादी अशी सध्याची स्थिती. पुणे जिल्हा देखील फार महत्वाचा, कारण आपण बघितलं होतं महापालिकेत काय चित्र आपल्या समोर आलेलं होतं. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यामध्ये नेमकं काय होतंय या निवडणुकीमध्ये तेही पाहणं महत्वाचं आहे. सोलापुरातला हा निकाल उपळाई ठोंगे गणातला भाजपच्या उमेदवार जिंकलेले आहेत. तर पुरंदर जिल्हा परिषदेत दिबे कराडे गटातनं राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या जिंकलेल्या आहेत. 217 कल सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळतात. दिलीप देशमुख परभणीमध्ये 2000 मतांची आघाडी आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना पहिला धक्का बसतोय. वरपुडकरांची मुलगी सोनल देशमुख पराभवाच्या छायेत. त्यामुळे काही ठिकाणी जसं तू मगाशी उल्लेख केलेला की नातेवाईक किंवा त्यांचे भाऊ असतील, अन्य मंडळी असतील, ही आघाडीवर असतानाच हा इकडे काहीसा धक्का काही जणांना. तर परभणीमध्ये राजेश विटेकर यांचा भाऊ श्रीकांत विटेकर जिंकलेला आहे. पुण्यामध्ये भाजप 9, राष्ट्रवादी 13 जागी आघाडीवर. आणि राजकारणामध्ये चंचू प्रवेश किंवा राजकारणामधला प्रवेश झडपीच्या माध्यमातून होणं हे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असतं, महत्वाचं सुद्धा मानलं जातं. आणि त्याच दृष्टिकोनातून आजच्या निकालांमधलं काय चित्र येत आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. घड्याळाचे झेंडे कार्यकर्ते फडकवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर सेलिब्रेशन करू नका, अगदी साधेपणानं तुमचा आनंद साजरा करा असं सांगितलं जात आहे. कारण या निकालांना, या निवडणुकांना एक दुःखद किनार आहे, ती म्हणजे अजित पवार यांच्या निधनाची. त्यामुळे राष्ट्रवादीची कामगिरी कशी राहते, खास करून पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, याची उत्सुकता तर असेलच. कारण त्याच निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. माडखोल गटात तिन्ही अपक्ष उमेदवार सिंधुदुर्गात विजयी झालेले आहेत. भाजपचे दिलीप देशमुख हे विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. तर दिलीप देशमुख यांची 2000